परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आषाढी एकादशीनिमित्त सेमी इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या प्रांगणात 15 फूट उंच श्री विठ्ठलाची भव्य प्रतिमा साकारण्यात आली। मिलिटरी पॅटर्न वसतिगृहातील पालकांनी पाल्यांच्या वतीनं गुरुदान अर्पण करून गुरुजनांप्रती आदर व्यक्त करण्यात आला। शैक्षणिक व व्यवस्थापकीय अभ्यासासाठी संस्थेनं वसुंधरा प्रशाला आष्टी जिल्हा बीड येथे भेट देऊन संस्थापक माननीय निरंजन धस यांच्या कार्याचं कौतुक केलं। आत्मामालिक शैक्षणिक संकुल आंबई वाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात अनेक कार्यक्रम साजरे करण्यात आले। गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त मध्य प्रदेशचे मंत्री माननीय श्रीमान कैलाश विजयवर्गीय साहेब यांनी ध्यानपीठात भेट देऊन परमपूज्य कनकेश्वरी माता यांच्या प्रवचनाचा लाभ घेतला। शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण येथे एनसीसी व सैनिकी विभागातर्फे देशभक्तीपर रॅली काढून कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। पुरणगाव गुरुकुलात विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांची वेशभूषा करून आषाढी एकादशी साजरी केली आहे। इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या केजी विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी उत्साहात चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी चिमुकल्यांनी सप्तरंगी खडूच्या साहाय्याने फुलपाखरू व आंब्याची सुंदर चित्र रेखाटली। पुरणगाव गुरुकुलात कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवान गुलाब कदम यांना अभिवादन करून त्यांच्या वीर माता पुष्पाबाई कदम यांचा सन्मान करण्यात आला। परमपूज्य आत्मामालिक माऊलींच्या पावन आशीर्वादाने आत्मामालिक ध्यानपीठ येथे गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली आहे। यावेळी गुरुपूजन व विविध आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। यावेळी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, गुरूंचे मार्गदर्शन हेच जीवनाला योग्य दिशा देणारे प्रेरणास्थान आहे।